फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम। तर आज मी कोल्हापूर चढणार आहे आणि तो हे पहा आमच्या बॅग्स किती आहेत, म्हणजे 2च आहेत। पण काय झालं, हे सूटकेस आहे, मग सूटकेस मध्ये तर खूप सारे सामान राहतं ना, आणि मग ही कॉलेज बॅग मध्ये खायचं साहित्य काही, आणि परत मग मम्मीचे पाड्याण्याचे पुस्तक वगैरे, पोथी वगैरे आहेत। तर फ्रेंड्स, आम्ही आता निघालो आहोत, तर तुम्ही नक्कीच पूर्ण व्लॉग बघा न विसरता, म्हणजे तुम्हाला कळेल की पिहू कुठे निघालेली आहे। आणि मग उद्या सकाळी पोहोचला आणि मग तुम्हाला कळेल। ग्राउंड फ्लोर वर पोहोचलेलो आहोत, तर चला मग। तुमची बॅग कुठे? मागे। इथून आम्हाला ट्रॅव्हल्स असती, तर आता तोपर्यंत ना आम्ही जेवणाची काहीतरी व्यवस्था करून घेणार आहोत आणि जेवण करून परत या स्टॉप वरती येऊन थांबणार आहोत। आमचा ट्रॅव्हल्सचा टाइम आहे संध्याकाळी 8 वाजता, तर तोपर्यंत इथे एक छान धाबा आहे, तर तिथे आम्ही जेवण करून घेऊ। आणि टेस्ट खूप छान आहे फ्रेंड्स, मला खूप आवडते इथलची टेस्ट। तर मग पहिल्यांदा पेट पूजा आणि नंतर मग जेव्हा ट्रॅव्हल्स येईल तेव्हा मग ट्रॅव्हल्स मध्ये बसल्यानंतर आणि जेवणाच्या थोडंसं पूर्वी आपण भेटूया। तर चला आपण इथे एक धाबा पाहू, कुठला चांगला आहे, 2-3 आहे तिथं, कारण तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला प्युअर व्हेज पाहिजे, तर ते भेटल्या। तर फ्रेंड्स, आता आम्ही इथं आलेले आहोत राजस्थानी धाबा, प्युअर व्हेज आहे। इथे 1-2-3 आहेत, पण हे ठीक वाटलं, कारण मागच्या वेळी आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो होतो, म्हणजे धाब्यावरती। तर आता यावेळी इथं पाहावं म्हटलं, तिथलं पण जेवण छान होतं, पण यावेळेस थोडंसं चेंज करावं म्हणून आम्ही इथे आलेले आहोत। तर आत गेल्यानंतर मी तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतेच, आणि मग मस्त जेवण करून घ्यायचं आणि जेवण करून परत आपल्याला आपण उतरलेल्या स्टॉपवरती जायचंय, कारण तिथूनच ट्रॅव्हल्स लागणार आहेत आणि ट्रॅव्हल्सच्या स्टँडपासून थोडंसं पुढे आपल्याला यावं लागतं। तर पाहू आता इथलं जेवण कसं आहे ते, आणि मग बाकीच्या गप्पा आपल्या जेवण करताना होतीलच। तर चला फ्रेंड्स, आणि फ्रेंड्स तिथे काय काय असेल ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगणार। एक पापड सुरी पार्सल जेवण करायचं पटकन आणि आवरायचं। तर फ्रेंड्स, आम्ही पहिले जेवण करून घेतो आणि नंतर मग ट्रॅव्हल्स मध्ये बसल्यानंतर आपण गप्पा मारूया। पहिले पेट पूजा करू आणि नंतर गप्पा मारूया। आणि आता मी खात आहे जिरा राईस। तर फ्रेंड्स पहा, इथे आता मम्मी जेवण करते, तसं माझं तर झालेलं आहे, पण मम्मा फास्ट खाती नाही। पण काय झालं, इकडे त्यांनी रोटीमध्ये थोडंसं घी टाकलेलं, मग आता मम्मी काही घी खात नाही। पहा, तर हे दोघं आता जेवतात, माझं झालेलं आहे। तर फायनली फ्रेंड्स, आता आम्ही बसलेलो ट्रॅव्हल्स मध्ये, आम्ही जेवण तर केलं आणि आता डॅडी गेलेले आहेत, आताच आमची ट्रॅव्हल्स निघालेली आहे। तर मला खूप छान वाटतंय, जाऊ पण वाटत होतं आणि नको पण वाटत होतं, कारण का डॅडी इकडे एकटे होते ना, मला वाटत होतं अरे डॅडी सोबतच थांबावं, पण नंतर वाटत होतं अरे आपण तर इथं बोर पण
जेवायसाठी उजनी इथे आहे उजने राधाकृष्ण हॉटेल शुद्ध शाकाहारी. तर इथलची बासुंदी ना फ्रेंड्स खूप फेमस आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि आम्ही एकदा खाल्लेली पण बाबाने आणलेली, त्याची टेस्ट वगैरे खूप छान होती. आणि यावेळेस पण माझ्या बर्थडेला येतात आईने तेच आणलेलं. तर आम्ही काही केलं नाही, कारण का आम्ही जेवण करूनच बसलेलो ट्रॅव्हल्स मध्ये, म्हणून आम्हाला काही आता भूक नव्हती. मग आता मी बसलेले, उठून झोपलेले मी, पण आता इथे ट्रॅव्हल्स थांबली म्हणल्याने उठले. मग आता उठले आणि मग आता झोपच येत नाही. म्हणजे थोडा झोपले आणि मग झोपच वाटत नाही, कारण काय आता इथे थांबले ट्रॅव्हल्स आणि आता वेट करते कधी पोहोचणार. तर चला. मी आता कार मध्ये बसलेली आहे, ट्रॅव्हल्स मधून उतरले. ट्रॅव्हल्स गेली का? गेली. हिला घेतात पण आणखी. आता मी घरी पोहोचलेलो आहे. इशिता उठली, पण पार थोडासा झोपला. तर आता मी ब्रश वगैरे करून घेतो आणि याच्या पुढचे व्हिडिओज आमच्या नांदेडचे असतील. ओके, बाय बाय. अशाच एका नवीन व्हिडिओवर भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. तर फ्रेंड्स पहा, आता मी पोहोचलेलो पण आहोत. आणि येशूला दीदीनी जवळ घ्या वाटू लागलं होतं, म्हणून येशू उठली आणि दीदीच्या साईडने जाऊन उभा टाकली, लाजत हो ना. अरे बापरे किती उतू चाललंय का, किती उतू चाललंय दोघींच. किती 100 200. अरे बापरे. चला मग आता हे व्लॉग इथंच संपून टाका. ओके, बाय फ्रेंड्स.